फटका मारत होता अक्रॉस द लाईन. लाऊड अपील सुद्धा केली. 4 षटकांचा मुकाबला ठेवलेला आहे नॉस्टॅक एंडला. हा बबलू पाटील बॉलिंग करतोय नॉस्टॅक एंडला. हनुमान स्ट्राईक एंडला विजय. बबलू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. फुललेंचा चेंडू सरळ बॅटनी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा त्याचा फेवरेट शॉट आहे विजय पारदीचा. अगदी डोळ्यासमोरून अगदी बॉलरच्या डोक्यावरून जात असताना सुंदर चौकार. हॅलो. जय श्रीराम स्पोर्ट्स जांभूलपाडा आणि हा संघ इथे बॅटिंग करतोय. टॉस जिंकला होता पंकजने. फिल्डिंगचा निर्णय ह्या सामन्यामध्ये खूप काय पाहायला मिळेल आपल्याला. प्रेक्षको हा सामना पाहण्यास विसरू नका आणि स्क्रीन बंद करू नका. डोळे बंद करू नका. बघा डोळ्यांचं पार न फेडणारा ठोकला षटकार. विजय पारदी ऑन फायर. थँक्यू. मैदान तुमचा परंतु राडा आमचा असं सांगतोय विजय पारदी मैदानामध्ये. बैलगाडा नव्हे तर बॅटचा राडा आहे. हो फ्रायझिंग डिलिव्हरी आणि बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला. पंचाचा बोट आकाशामध्ये. हा बबलू पाटील आहे कमबॅक करून देऊ शकतो आणि विजय पारदीला दिलं तिकीट काढून रिटर्न तिकीट टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का लागतोय श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा संघाला. झेल घेताना उस्मान पाठीमागे आहे बघा. शुभम शेलार. असं वाटलं की त्यांनी मावळत्या सूर्याला नमस्कार केला की काय. त्याच पद्धतीने तो झेल त्याने गॅदर केला. अगदी मस्त पद्धतीने उडणारा झेल होता तो. फ्लाय झाला होता पण त्याला अगदी लपेटून घेतल्या आपल्या हातांच्या जोडगोळीमध्ये. आणि पहिला धक्का लागल्यानंतर नवीन फलंदाज अजय पारधी येतोय मैदानामध्ये. धावसंख्या झालेली आहे ती 10-10. गणेश पाटील म्हणजे आमच्या स्कोरिंगमध्ये जबरदस्त इथे एक उभरते सितारे आहेत. काही चुकी नाही त्यांची. काही चुकी होत नाही कालपासून. परफेक्ट स्कोरिंग. ओमकारने पण आम्हाला साथ दिली. ओमकार लिहे नौका खेळाडू. पण या ठिकाणी नवीन फलंदाज आला अजय पारधी. बबलूचा सामना करतो. आल्या हात खोलले आणि त्या ठिकाणी चेतन पाटील माजी सरपंच ज्यांनी झेल टिपला आणि लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय. बबलू पाटील ऑन हॅट्रिक. स्टेजवरती काही काळ आधी चेतन पाटील बसले होते. अगदी त्यांच्या सरपंच स्टाईलने बसले होते. अगदी व्हाईट शर्ट. पण तो लगेच जसं सामना इथे पुकारला गेला चेतनजी पाटील साहेबांनी सुद्धा मैदान पकडलं आणि आमचे कल्पेश पाटीलने तिकडे खुर्ची पकडली. बघा झाडाखाली बसलेत या सामन्याचा आनंद घेण्यासाठी. त्याचं कारण की त्यांना खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे आणि गावाचा सन्मान आहे, अभिमान आहे, स्वाभिमान आहे, ही परंपरा आहे आणि ही परंपरा अबाधित आहे आमच्या कुकसेवासियांच्या वतीने. म्हणून कुकसे क्रिकेटची पंढरी आहे. सर्व समाविष्ट कुकसे आपण पाहतोय आणि ते सुंदर क्रीडांगण. कालच्या दिवसात सुद्धा धनेश संघ इथे तळपलाय, चमकलाय. या ठिकाणी ही नक्कीच परीक्षा असेल. विकी चमकेल की श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. कारण जांभूलपाडा गावचीच ही स्पर्धा आहे. पाहतोय आपण की गणेश चषक 2025 आणि गणेश स्पोर्ट्सच्या वतीने स्पर्धा आहे आणि तो संघ सुद्धा उद्या खेळणार आहे. या ठिकाणी पहिलं षटक बबलूने अगदी समाप्त केलं. 2 मोठे फटके खाल्ले पण तो त्यानंतर 2 विकेट पण खाल्ले. हा बबलू पाटील आहे. हा सिरीज मॅन आहे. कधी काही करू शकतो. हा सिरीज किलर आहे. 2 त्यांनी विकेट प्राप्त केले. धावसंख्या 10 बरोबर. पहिलं षटक समाप्त. 4 षटकांचा मुकाबला. चहू बाजूला प्रेक्षक. संध्याकाळची वेळ, मंगळवारची वेळ. या मैदानामध्ये दिवस कळतच नाही. म्हणजे ती सुट्टीचा दिवस आहे की अगदी वर्किंग डेचा दिवस आहे. कारण या मैदानामध्ये नेहमी प्रेक्षक पण असतात आणि संघ सुद्धा अगदी उत्साहित पद्धतीने खेळ दाखवत असतात. म्हणून या मैदानामध्ये कॉमेंट्री करण्यास मजा येते. आणि जसं योगी म्हणाला की हा आता बालेकिल्ला बनलाय. योगीच्या सोबत कुठे पण असू दे, गल्ली असो का दिल्ली असो, ती मजा येणारच आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. याबद्दल कुठलीही शंका नाहीये. म्हणून योगी इज द माय बेस्ट फ्रेंड विथ कल्पेश पाटील अँड ऑल कुकसेकर ऑल्सो. बबलू पण मित्र बनला. सगळेच पंकज पाटील असे अनेक नावं, चेतन पाटील, सर्व काही हे मित्र बनलेत. येस सर.
जरा फास्ट खेळा. येस येस, असं फास्ट खेळा, फास्ट. शानू सरांची ऍक्शन बघा किती मस्त आहे, की एकदम फास्ट खेळा, फास्ट. आणि राज पाटील तयार झालाय, ओव्हर द विकेट जातोय हनुमानसाठी. रिवाजचा पवित्र हनुमानने घेतला पहिला चेंडूवरती राजच्या. यॉर्करचा प्रयत्न केला होता, नशीब बलवत तर बघा चेंडू अक्षरशः एक्सटीच्या जवळून गेलाय. हा राज आहे, जेव्हा यॉर्कर सुरू करतो ना तेव्हा नक्कीच बॅटरला तिथे चक्कर येऊ शकते. इतकी जबरदस्त त्याच्यामध्ये धार आहे, तीक्ष्ण मारा करू शकतो. पुन्हा एकदा येतोय, डॉट चेंडू काढलाय, परंतु नाही, इथे चक्कर येईल ती आता राज पाटीलला, कारण इथे फिरकी दिली. फुल टॉस, फुलरलेनचा चेंडू. यॉर्करचाच प्रयत्न होता परंतु तो फुल गेला. नशीब की उडवता आला नाही हनुमानला, आणि तिथे कान मंत्र द्यायला आले चेतन पाटील राजला, की पहिला चेंडू इतका अचूक, त्याला दुसरा चेंडू असा लगेच स्वेअर टाकू नको, फुलरलेनचा टाकू नको असं सांगत असताना हे गरजेचं आहे. धावसंख्या 11वर. सिरान स्पोर्ट जामुपाडा विरुद्ध विकी स्पोर्ट कुकसे हा सामना चॅम्पियन पदासाठी. 4 गावांमधला कोण चॅम्पियन असेल उद्याच्या दिवसामध्ये? एक संघ पोचलाय त्या चॅम्पियन पदाच्या फायनल मध्ये, धनेश कुकसे. ओ क्लीन बॉल, दांडी गोल, विकेटचं पतन. पहिला चेंडू पडला तेव्हाच बोललो होतो, की राज पाटील जेव्हा यॉर्करला सुरुवात करतो ना तेव्हाच त्याचे बाळाचे पाय पाळण्यात दिसत, असं म्हणतात ना, की त्यांनी दाखवून दिलं की मी अचूक मारा करेन. नंतर फुलरलेनचा चेंडू टाकला, नंतर चेतन गोपाल पाटील साहेबांनी त्यांना कान मंत्र दिला, हे गरजेचं होतं. आणि बरोबर पुन्हा एकदा त्यांनी तोच तीक्ष्ण मारा केला, तिखट मारा केला आणि डंख मारला. जणू काय काय जबरदस्त तो भन्नाट स्विंगिंग यॉर्कर होता. फळाचित केलं फलंदाजाला, आणि धक्का क्रमांक 3 दिलेला आहे. नवीन फलंदाज येतोय सुरेश पारदी, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन टेनिस क्रिकेट. अनेक वर्षे ज्याने क्रिकेटला दिली, बॉडी फिटनेस त्याचा अजून अबाधित आहे सुरेश पारदी याचा. धावसंख्या आहे ती 11वर. 4 षटकांचा मुकाबला, आणि इथे 1.3 षटकं झालेले आहेत. सुरेशसाठी फिल्डिंग बघा, एक लॉंग लेग आहे, एक डीप स्क्वेअर लेग आहे, एक लॉंग ऑन साईडला आणि एक मिड ऑन. हलक्या त्याने फक्त पुश केलं, दिशा दिली, पाहिलं की डीपमध्ये शतक आहे, पण वेगाने शतक येतोय. सुरेश तिथे घेण्याचा प्रयत्न करतोय धाव, पण तो या ठिकाणी भागम भाग आणि डायरेक्ट हिट कुठे करतोय, डोक्यावरती हात. चेतन पाटील साहेबांच्या कमरेवर गेले हात, नंतर आधी डोक्यावर गेले. याचं कारण की तिथे धमाल धमाल धावांची पळापळ झाली, भाग मिल्का भाग. 3 धावा कंप्लीट, आणि अशा धावा इथे बहाल झाल्या 3. एकूण धावसंख्या 14. सिरान स्पोर्ट जामुलपाडा संघाची 3 गडांच्या मोबदल्यात. बारीक बारीक चुका इथे होऊ शकतात. छान पद्धतीने सुरेशने पाहिलं की फिल्डिंगची जमावट बघितली, फक्त एक फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, लेग ग्लान्स, अगदी मनगटी फटका वळवला चेंडूला शॉर्ट फाईनच्या दिशेने, आणि डीपमधून फिल्डर आला, त्यांनी फेकी केली, ती खराब होती. आणि अजून एक इकडे फेकी झाली, ती सुद्धा अतिशय खराब ठरली. त्याच कारणाने 3 धावांचा फायदा झाला जामुलपाडा संघाला. आता फिल्डिंगमध्ये परिवर्तन, राईट हँड बॅट्समन हनुमान आमच्या समोर, बबलू पाटील मिड विकेटकडे, आणि तिकडेच इथे चेंडू येते, उडतोय, आणि बबलू पाटील पोहोचेल का नाही, कारण मिडॉनच्या आसपास लँड होते 30 सर्कलमध्ये. वेगाने आतिश मागे पुढे आले धावत. क्या बात आहे, आतिश मागेचं फिटनेस सुद्धा अगदी जबरदस्त आहे. आणि त्या ठिकाणी एकच धाव दिली हनुमानला. एका धावेने संघाची धावसंख्या बरोबर 15वर. अजून एक सामना शिल्लक आहे, परंतु आता वेळेनुसार आपण त्याचं नियोजन करू. आमचे मंडळ त्याचा विचार करेलच, कारण तो असेल क्वार्टर फायनलचा मुकाबला. SSS सावध संजय स्पोर्ट्स विरुद्ध आई गावदेवी वालसिंद. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका, मैदान सोडून जाऊ नका. बघूया, सूर्यदेवता जर लेट जात असेल तर आपण प्रयत्न करू, पण ते कधी लेट होत नाही, कारण ते ग्रेट देवता आहे, सूर्यदेवता आहे. धावसंख्या 15. पुढचा चेंडू राज ओव्हर द विकेट. आपली त्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फ्लिक केलाय, छान पद्धतीने टर्न केले चेंडूला, लेग ग्लास सक्सेसफुली. हा सुरेश पारदी आहे, हा पारदी आहे, हा शिकार शोधतो, आणि शिकार केली, 4 धावा प्राप्त केल्या.
पॉज घेतला, अगदी लुजर पण टाकला होता राज पाटीलने त्या ठिकाणी, येऊ दिलं चेंडूला. आणि जशी गरज आहे आता, कुठल्या प्रकारची हेराकिरी करायची गरज नाहीये, कुठल्या प्रकारची धांदळ करायची गरज नाही, कुठल्या प्रकारची मोठ्या फटकाची गरज नाही. फक्त युक्तीचा वापर केला सुरेश पारदेने. खूप वेळ घेतला मस्त पद्धतीने आणि तो लेग ग्लान्स बघितला, पण लेट ग्लान्स बघितला, खूपच लेट मारला आणि त्याला दिशा दिली छान पद्धतीने. त्या पेजचा वापर केला राजच्या आणि 4 धावा तिथे प्राप्त केल्या डीप फाईनच्या दिशेने. धावसंख्या इथे आहे ती बरोबर 19 वर. 19 ऑन द बोर्ड आफ्टर कंप्लीशन ऑफ 2 ओव्हर्स. 2 षटकांची समाप्ती. नवीन गोलंदाज करण पाटील. मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याच्या चिक्या आणि या चिका बैलाचा मालक करण पाटील उर्फ कुका भाई. आणि ड्राईव्ह केलाय फुल टॉस. आतिश मागे पुढे आले, फेकी करतायत. काल योगीने हा डायलॉग छान मारला होता मस्त पद्धतीने. त्याच्यामध्ये त्यांनी मिश्रण केलं होतं की मुंबईचा वडापाव आणि लोणावळ्याची चिकी आणि या बॉलरच्या समोर पडली बॅट्समनची बॅटिंग फिकी, असं काहीतरी मस्त बोलला होता. छान वाटलं योगी. आणि योगीकडून हे शिकण्यासाठीच तर मी इकडे येत असतो. धन्यवाद योगी. धावसंख्या इथे 20 वर. 20 ऑन द बोर्ड. आपला प्रेक्षणीय सामना आहे, आपलाच आहे. आपलेच दात आणि आपलेच ओठ, परंतु कोणी चुकीचं घेऊ नका. एकदम आम्ही तुम्हाला पण रिलॅक्स करतो मध्ये मध्ये. प्रेम पाटील बघा आता, प्रेम सबका प्रेम आहे ये. प्रत्येक विकेटला 500-500 रुपये मिळतील, तुम्ही जेवढं घ्याल तेवढं, असं म्हणते ते. प्युअर आग्री. आणि हा टर्न केला चेंडूला, फ्लिक ऑफ द रिस्ट. परंतु क्षेत्ररक्षक ट्रेनर पंकजची ती जागा आहे. पंकज त्या जागेवरती अगदी 7 बारा नावावरती करेल असं वाटतंय. आणि तिथे फक्त एकच धाव दिली आहे पंकजने. कब्जा करेल, येस कब्जा, अतिक्रमण करेल. धावसंख्या इथे 1 नि पुढे 21 नव्हे तर 21 वरच. येस हा झालं, इथे अपडेट पण झालं. आमचं नेट आलं बहुतेक, नो प्रॉब्लेम. आमचं बंटी स्पोर्टचं नेट आहे. निलेश दिसले काय, कमी नाही येत. जिथे कमी तिथे अशी हमी देणारे ते आम्ही, म्हणजेच आमचे निलेश देसले, बंटी केबल नेटवर्क. आणि आमचे शंकर गुळी लगेचच इथे अपडेट करतायत. पहिल्या षटकात 10 बरोबर, दुसऱ्या षटकात पण 10. अरे वा गणेश. आणि तिसरं षटक सुरू झालं, 1 धाव आली. लेफ्ट आणि राईटी कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे पंकजनी आता बघा इकडे कब्जा केलाय. महेंद्रजी पारधी साहेबांकडून सिक्सर अटॅक साठी 1000 रुपये. क्या बात आहे. हा ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने, आतिश मागे पुढे जातोय वेगाने आणि एकच धावती थांबवली जाईल, कारण एकदम स्ट्रॉंग आहे. त्याची फेकी सुद्धा स्ट्रॉंग जात असे. रॉकेट थ्रो करण्यामध्ये माहिर आहे आतिश मागे, जो आता खूपच क्रिकेटमध्ये पुढे गेलाय. धावसंख्या सुद्धा पुढे जात आहे 22 वर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाची आणि वर्सेस संघ आहे ते बंटी स्पोर्ट्स नव्हे तर विकी स्पोर्ट्स कुकसे. काल बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली खेळला निलेश देसले यांच्या नेतृत्वाखाली, आणि धनेश स्पोर्ट्स खेळला होता. त्या सामन्यामध्ये पाहिलं आपण की धनेशने बाजी मारली आहे, तो विनर आहे. आणि आत्ताचा विनर उद्या त्यांच्या विरुद्ध सामना खेळेल आणि त्यांना स्पेशली आमच्या मंडळाकडून चॅम्पियनची ट्रॉफी मिळणार आहे. ही चॅम्पियनशिप आहे, ही चॅम्पियन ट्रॉफी आहे. दुसरा गट हा फुलांचा चेंडू, ड्राईव्ह करायचा प्रयत्न सुरेशचा. पायांमधलं अंतर वाढवलं होतं, परंतु त्या ठिकाणी बॉडी बॅलन्स नव्हता नीटचं आणि फटका बनवण्यासाठी रूम नव्हती सुरेशला. बघा हा रिप्ले. येस, हा करण पाटीलचा चेंज ऑफ पेस स्लोवर होता आणि बरोबर बॉडीला फॉलो केलं होतं, खूपच टर्मच्या बाहेर. अगदी 2 फूटवर बाहेर टप्पा होता आणि त्याच दिशेने सुरेशचा डावा पाय निघाला होता, जो त्याचा अगदी महत्वाचा पाय, कारण लेफ्टी आहे सुरेश पारधी. धावसंख्या स्थिर 22 वर. आता छान पद्धतीने ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, त्या ठिकाणी अगदी सुंदर जजमेंट. आणि फिल्डर तिथे फेकी करतोय, डायरेक्ट हिट केलं उस्माननी त्या ठिकाणी, शुभमने, विकेट किपरने. परंतु तितक्याच वेगाने, अगदी चिक्याच्या वेगाने हा सुरेश पारधी पोहोचला आपल्या घरामध्ये. धावसंख्या 24. चांगली उडी घेतली ती चेतन पाटील साहेबांनी. वा, मस्त पद्धतीने उडी घेतली ती. अगदी पेट्रोलिंग करतायत खेळाडू कक्षाच्या अगदी समोर स्क्वेअर लेगच्या दिशेला, जी आधी पंकज पाटीलची जागा होती. परंतु पंकज पाटील नेहमी लेफ्टीसाठी ऑफ साईडला येत असतो, रायटीसाठी सुद्धा ऑफला राहतो. हेच तर प्रत्येकाचं एक तंत्र असतं आणि प्रत्येकाला एक जागा दिलेली असते. त्या जागेवरती तो उत्कृष्ट प्रदर्शन सुधारत असतो प्रत्येकाचं. आता पंकजला पुढे घेतलाय, सिली मिड ऑफला.
माफ करा, हा अफाम पूल केलाय. पुन्हा एकदा चेतन पाटीलची परीक्षा आहे. वेगाने धावतात, पळतायत. चेंडू सुद्धा तितकाच वेगाने आला. कल्पेश पाटीलच्या समोर पकडला गेला आणि कल्पेश पाटीलच्या तिथे सोडूच शकत नाही, कारण कल्पेश पाटील पाठीमागे आहेत त्यांच्या. ते नक्कीच त्यांना थाप देतील. 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या इथे बरोबर आहे ती 26 वर 26 आणि षटकं समाप्त झाली. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या सिरान स्पोर्टची आहे 26. येस डीजे, डीजे कम ऑन. येस, थँक्यू सो मच. तर नवीन गोलंदाज योगी, याला काय नाव ठेवलंय का, जसं काल नजीम गुल्ली होते? हे गोलंदाज भूषण पाटील आहेत. धावसंख्या 26 आहे. पहिला चेंडू घेऊन द विकेट. हा फुलटॉस. ओ, फुलरलिनचा घेता आला नाही हनुमानला. स्वीपचा प्रयत्न केला होता, पण तो पंचांनी पाहिलं की चेंडू लेगस्टिकला सोडून जातोय. आणि पुढचा चेंडू सर, वाईट की नो? येस, ओके ओके. हा नो बॉल, नो बॉल. ओके. तर नोचा दिला ओ स्टेपिंगचा. हमें तो अपने ने लुटा, गैरों में कहा दम था, जहां मेरा पैर पडा वहा चुना कम था. भूषणजी कमॉन. हा फ्रीडचा चेंडू आहे. हनुमान कमॉन. फ्रीडचा चेंडू आहे. उघडा डोले बघा नीट. हॅमट केला व्ही शेप मध्ये आणि त्या ठिकाणी उस्मान आहे. शुभम. एकच धाव मिळते. फ्रीट होती. चांगला चेंडू काढला भूषण पाटीलने. कमबॅक करून दिलं. बुबलू पाटील अगदी हातवारे करतोय. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये फिल्डिंगची सजावट करतोय, जमावट करतोय, फिल्डिंग मध्ये फेरबदल करतोय. धावसंख्येमध्ये सुद्धा फेरबदल झालाय. 28 धावसंख्या, 3.1 षटक. फास्ट खेळा प्लीज, जरा फास्ट खेळा, जास्त वेळ घेऊ नका. 3 गडी बाद झालेत. प्रेक्षणीय सामना जरी असेल तरी सुद्धा तो तुमच्यासाठी चॅम्पियनसाठी आहे. जीवाचं रान करा, प्रयत्न करा, सहजतेने घेऊ नका. डोंट टेक इझिली, डोंट टेक एनी चान्स. यू हॅव टू टेक रिस्क मेनी मोर. ये दिल मांगे मोर. तर चला, भूषण पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाज. पहिला नो टाकलेला, त्यानंतर फ्रीट कव्हर केला आणि सुरेश पारधी समोर आहे. लेफ्टी टू लेफ्टी आणि सुरेश पारधीचा पॅटर्न शॉट आहे. इट्स अ पॉवरफुल पुल, सक्सेसफुल. सुरेश पारधीचा हा षटकार. बॅट जी आहे ती डबल वजनाची आहे की काय? जसं सचिन तेंडुलकर अगदी हेवी वेट बॅट वापरायचे, 3 किलोच्या आसपासची बॅट असायची, तसं ते सुरेश पाधीची बॅट इथे अक्षरशः दिसते आपल्याला, कारण तो कुठली ताकद वापरत नाही. त्याच्या मनगटात ताकद खूप आहे, परंतु त्याचं टायमिंग बेमिसाल आहे. आणि जसं चेंडू येतो तसं मेरिटनुसार आता या ठिकाणी तो फटके सजवतोय. आधीचे मस्त लेग ग्लान्स केले होते, अगदी इझिली फक्त पुश करत होता आणि आता हा मोठा फटका सजवला. वेल टायमिंग. हो, आता मात्र बैठकी शॉट मात्र नादामध्ये फसले. लेग बिफोर विकेट. कात्रीत पकडलं, खिंडीत पकडलं. प्लम एलबीडब्ल्यू. सुरेश पारधी बाद. धावसंख्या एकूण 34 वर हा गडी बाद झालाय. अगदी परफेक्ट डिसिजन आहे, परफेक्ट डिसिजन आहे. सुरेश पारधीचा तो पाय बरोबर ऑफस्टिक आणि लेगस्टिकच्या मध्येच आहे, तिथेच चेंडू अक्षरशः धडकला. आणि सुरेश पारधीची वैयक्तिक धावसंख्या 8 चेंडूंमध्ये 18. संघाची धावसंख्या 34. 4 गडी बाद 3.3 षटकांमध्ये. श्रीराम स्पोर्ट जामुलपाडा संघ इथे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय. प्रेक्षक हा सामना सुरू आहे प्रेक्षणीय चॅम्पियन पदासाठी. म्हणजेच असोसिएशनच्या गटाच्या व्यतिरिक्त 4 संघ, बंटी बोरिवली,
तसेच धनेश कुकसे, विकी कुकसे आणि श्रीराम जांभूलपाडा अशा 4 गावांना इथे प्राधान्य दिलं. एक आमची वेगळी संकल्पना आमच्या श्री गणेश स्पोर्ट्स जांभूलपाडाच्या आणि गावकऱ्यांची, की आपण या 4 संघांना त्यांच्याच परिसरामध्ये आपण जी स्पर्धा ठेवली तिथे बोलूया आणि कोण चॅम्पियन असेल, कोणता तगडा संघ असेल, ही सुद्धा त्यांची शर्यत लावूया. ती शर्यत उद्या कोण जिंकेल ते बघायचंय. तत्पूर्वी हा सामना आधी जिंकावा लागेल. तर पुढचा चेंडू घेऊन जाते गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केलाय फुललचा चेंडू, अगदी पाय बेंड केले होते आणि इथे सुद्धा पाय बेंड करून अडवतोय. रवी शास्त्री स्टाईलने अतिश मागे असेच कव्हरिंग करायचे रवी शास्त्री, त्यांची अशीच पद्धत होती आउटफील्डला. आणि ते धावा 2 मिळाल्या, 2 जोडल्या जात आहेत. एकूण धावसंख्या 36, 4 गडी बाद आणि 3.4 षटक. 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज सचिन आलाय. सचिन म्हात्रे आहे ना? सचिन म्हात्रे. फुलटॉस उचलता आला नाही सचिनला, कारण चेंज ऑफ पेस केलं तर फुलटॉस स्लोवर फक्त सोडून दिला होता. ही भूषण पाटीलची खासियत आहे. आणि बघा सचिन म्हात्रेला फसवलं, या चक्रामध्ये अडकवलं आणि रनआउट झालेला सचिन. एकच धाव कंप्लीट आणि फलंदाज बाद. शेवटचा चेंडू शिल्लक आणि एक नवीन फलंदाज येणार मैदानामध्ये. धावसंख्या 37. मस्तपैकी आज डीजेने दुपारनंतर तर जुना गाणी इतके मस्त वाजवले की अक्षरशः राज कपूर, मुकेश, किशोरदास सर्वांची अगदी आठवण यायला लागली, कारण ते सर्व फेवरेट आपले, यांची गाणी अजरामर आहेत. कधी पण ऐका, रात्री, संध्याकाळी, पहाटे, दुपारी कधी पण ऐका, तुम्ही बोर होणार नाही. परंतु हा सामना सुद्धा बोर करणार नाही, कारण धावसंख्या सुद्धा चांगली आहे. 9.65 ची गती आहे. आता शेवटच्या चेंडूसाठी नवीन फलंदाज आला मैदानामध्ये. उडवला चेंडू हनुमानने आणि चेंडूने हनुमान उडी घेतली, त्या ठिकाणी पाहतायत पंच. आणि हा येते षटकार. शेवटच्या चेंडू तगडा फटका, षटकार आणि इथे धावसंख्या 40च्या पार गेले, पुढे 43 वर. 43 ऑन द बोर्ड. वा, हाफ वॉली घेतलं, सरळ बॅट, जी वाट बघत होता कधीपासून, तरसला होता हनुमान. आणि बरोबर शेवट त्यांनी गोड केला ह्या इनिंगचा. जी आवश्यक होती धावसंख्या 40च्या पार जाणं, कारण 4 षटकांमध्ये मानसिक दबाव टाकण्यासाठी, प्रेशर्स टाकण्यासाठी इथे सायकोलॉजिकल फिगर आणणं गरजेचं होतं. ते म्हणजे बरोबर 43 फिगर आली आहे. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज 24 चेंडूंमध्ये. दोन्ही कॅप्टन्सनी आयोजकाशी संपर्क साधा. कोण? वालसिनचा कॅप्टन आणि SSS सावधचा कॅप्टन दिगंबर माळी आणि वालसिनचे कॅप्टन या. तुम्ही जरा कॉन्टॅक्ट करा, कारण तुमच्या म्हणण्यानुसारच पुढचं काय असेल नियोजन करा. अजून इथली एक इनिंग शिल्लक आहे. या इनिंगसाठी पण अजून अर्धा तास जाईल आणि इथे बरोबर 5:30 होऊन गेलेत, 5:35. आणि सूर्यदेवता सुद्धा आता मला वाटतं काही मिनिटातच अगदी अस्ताला जाईल. तर तुम्ही कसं निर्णय घ्याल त्याच्यावरती आहे. तुमची अपेक्षा काय ते बघूया. पण इथे आता पुढच्या इनिंगमध्ये बघा, आपण बॅटिंग समरी बघतोय. हनुमान नॉट आउट 11 8 चेंडूंमध्ये. आणि महत्त्वाची खेळी साकार केली सुरेश पारधीने 8 चेंडूंमध्ये 18 धावा केल्या. विजयने सुरुवात केलेली 4 चेंडूंमध्ये 10 धावा. आणि त्यानंतर शेवट सचिन आला आणि आता नंतर हनुमान पारधीने हनुमान उडी घेतली, तो षटकार मारला आणि 43 धावसंख्या उभी केली. 44चं टार्गेट. हा सामना जिंकण्यासाठी पटकन फिल्डिंग लावून घ्या. हा,
धन्यवाद मनोज कारवे सर. परंतु हनुमान पारधीचा तो षटकार जबरदस्त मात्र या सामन्यामध्ये इम्पॅक्ट टाकू शकतोय. आपल्याकडे थोडासा वेळ आहे तर आपण या ठिकाणी एक सन्मान संपन्न करूया. हर्षद पारधी आपण इकडे या. हर्षद पारधी आपण इकडे यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान इथे संपन्न करतोय. सर्वांचे लाडके काका मधुकरजी भोईर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण इथे सन्मानित करूया. जरूर काकांशी आमची दुपारी भेट झाली. काका सांगितले की आम्ही येणार आहे तिकडे. आणि तसे क्रिकेटचं खूपच प्रेम आहे काकांचा. आपण विचार केला तर त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. हर्षद पारधी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. पर ओव्हरचा विचार केला तर 11च्या धावगतीने धाबा जोडायच्या आहेत, कारण 24 चेंडू आणि 44 धाबांची आवश्यकता. विकी स्पोर्ट कुकशे संगाळा सलामी जोडी बबलू पाटील, त्याच्या सुटला राज पाटील. आणि या दोन संघादरम्यान एकता ट्रॉफीमध्ये सुद्धा सामना झाला होता. कारण एक्झॅक्टली गोलंदाज विशाल पाटील. एक्झिबिशन सामना सध्या सुरू आहे. पहिली इनिंग जरूर आपण या ठिकाणी एन्जॉय केली. 43 धावा पहिल्या इनिंगमध्ये या जांभूळपाडा संघाने जोडल्या आणि त्या धावांचा पाठलाग होईल की नाही, की धावांचं संरक्षण जांभूळपाडा संघाच्या वतीने केला जाईल. पहिला चेंडू चांगला ड्राईव्ह अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र फिल्डर तैनात आहेत विजय पारधी. एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. सुरुवात खूपच छान झाली होती, कारण विजय हनुमाननं मात्र चांगले स्ट्रोक केले. हनुमान शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिला. 11 धावा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. तर अजय पारधी 0वरती बाद झाला. विशाल पाटील 0वरती बाद झाला. तर सुरेश पारधीनं 18 धावा जोडल्या. सचिननं 3 धावा जोडल्या आणि भावेश हे सुद्धा 3 धावा. भावेशला संधीच मिळाली नाहीये. हो, फटक्यात जबरदस्त अगदी चेंडू वाडिश मुलांच्या बाजूने वेगानं चाललाय. काऊ कॉर्नरकडे वेगानं सुरेश पारधी येतात. मिस फिल्डिंग आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू डीजे. ट्रिपल एच्या किलोच्या चेहऱ्यावरती जो स्माइल आहे त्याचा पुन्हा श्रेय नेहल मात्र द्यावं लागेल. गोल्डन सिक्सर जो आपण पाहिला आजच्या दिवसामध्ये, आणि हा चौकार पाहिला राज पाटीलच्या बाट मधून. पुन्हा मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकला लेंथ इथे हाताळली गोलंदाज विशाल पाटीलनं, परंतु खेचून मारण्याचा प्रयत्न केला राज पाटीलनं. डॉट चिरूची सांगतात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद 5. 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 22 चेंडू मध्ये 21 चेंडू आता मात्र असतील. 39च्या वशीता पुन्हा मिडॉनच्या डोक्यावर चेंडू चाललाय. वाडिश लॉंगकडे रेस सुरू आहे. भावेश पारधी वेगानं चेंडूवरती झेप आवली आणि शेवटच्या क्षणाला स्वतःवरती कंट्रोल केलं. संयम बाळगलं आणि फलंदाजाने तब्बल 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. हा सामना एक्झॅक्टली शेवटच्या ओव्हरपर्यंत मात्र या ठिकाणी रंगत निर्माण करणार आहे, त्यात काही शंका नाहीये. विशाल पाटील पुन्हा एकदा. ओ ओरपे चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू चालला लॉंगांच्या बाहेर. विजय पारधी तिथे सज्ज होते, परंतु त्यांच्या डोक्यावर चेंडू फ्लाय झालाय. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त ताकदवर स्ट्रोक आणि परफेक्टली मिडलिंग पाहायला मिळाली आणि 6 धावा तिथे मात्र पाहायला मिळाल्या. राज पाटील चांगली बॅटिंग करतोय सध्या या एक्झिबिशन सामन्यामध्ये. पुन्हा आता मात्र अगदी केवरच्या डोक्यावर चेंडू वेगाने चाललाय. 1700 चेंडूचा पाठलाग करतोय. 2 धावा त्या ठिकाणी जरूर पूर्ण केल्या. पॉवरफुलचा षटक सुरू आहे आणि सध्या पॉवरफुल क्रिकेट, पॉवरफुल फलंदाजी विकी स्पोर्ट कुकशे संघाच्या वतीने आपण पाहत आहोत. बिन गडी बाद 15 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर कालच्या एक्झिबिशन मॅच मध्ये पाहिलं तर धनेश शिरोन कुकशे संघाने विजयश्री प्राप्त केली. बंटीस्पर कुकशे बोरी संघाला त्याने पराभूत केलं.
आणि या सामन्यामध्ये तो संघ जिंकेल तो मात्र या ठिकाणी या चॅम्पियन पदाची जी लढत आहे जो अंतिम सामना आहे तो मात्र जरूर धनेश कुक्षे संघाच्या विरोधात खेळेल उद्या तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल आणि प्रेक्षक सुद्धा आता मात्र पाहू शकाल अगदी पक्षी ज्याप्रमाणे आपल्या घरट्याकडे वाटचाल करतात सायंकाळी सत्रामध्ये आता मात्र हे सर्व क्रीडा रसिक आता मात्र आपल्या घरच्या दिशेने वाटचाल करत आहेत कारण जे रेग्युलर सामने आपण पाहिले त्याचा जो क्वार्टर फायनलचा सामना आहे तो मात्र उद्या आपण खेळणार आहोत त्याची वेळ जशी आमच्याकडे आयोजक देतील ती वेळ तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे चला आपण खेळायला सुरुवात करूया दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुरेश पारधी आणि नेहमीच पॉवर प्ले मध्ये पाहिलं तो सुरेशला आपण गोलंदाजी करताना पाहिलेला आहे परंतु या ठिकाणी थोडंसं क्रमवारीमध्ये चेंजेस केलं रिव्हर्सचा फटका अनेकदा मात्र हा फटका बबलू पाटील ट्राय करतोय कधी तो यशस्वी होतोय तर कधी अयशस्वी होतोय परंतु तो ट्राय करणार जरूर आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा सांगतात की चांगल्या जर सरळपणे धावा येत असतील तर मात्र अशा प्रकारचे फटके खेळणं आवश्यक आहे का चांगली उपलब्धी प्राप्त केली डीजे अजयनं क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये जबरदस्त ऑपरेटिंग सुद्धा तो करतोय चांगले सॉन्ग तो सादर करतोय लेफ्ट आर्म उर्दू विकेट पुन्हा एकदा पाच सरळ बॅटे जर तुम्ही असे फटके खेळू शकता तर मात्र अल्टीपल्टी खेळण्याची आवश्यकता काय चेंडू आला मिड विकेटच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार अगदी आमचा टॉस बॉक्स आहे पाहू शकाल त्या ठिकाणी अगदी चेंडू लँडिंग झाला परफेक्टली टायमिंग आणि लिहिल्या 7 धावा त्या फटक्यावरती कोरल्या होत्या एवढा चांगला स्ट्रोक बबलू पाटीलच्या बॅटमधून पाहिला आता मात्र अगदी स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न अगदी गुडघ्यावरती वजन ट्रान्सफर केलं परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही कनेक्शन नाहीये आणि इथे मात्र सुरेश पारधी प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत 3 चेंडू त्याने हाताळले जरूर 2 चेंडू निर्धावले एका चेंडूवरती षटकार आला आणि या संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 21 धावा अजूनही आपण विचार केला तर 23 धाबांची आवश्यकता 15 चेंडू शिल्लक आहेत 15 चेंडू आणि 23 धाबा पहा पुन्हा तोच प्रयत्न केला म्हणजे आपण जर पाहिले तर या ठिकाणी मॉडेल पण वाकणार नाही हे मन तुम्ही ऐकले असेल आणि तशाच प्रकारचा खेळ बबलू पाटीलच्या वतीने पाहतोय काही होऊ द्या काही घडू द्या मी हा फटका खेळणार आणि त्यामध्ये जरूर मी यशस्वी होईन किंवा अयशस्वी होईन परंतु माझ्या भात्यात हा फटका मी याच्यासाठी सराव करतोय आणि त्यामुळेच मी या ठिकाणी वारंवार आणि सुरेश पारधीच्या अगेन्स्ट वारंवार हा प्रयत्न तो करतोय हा चांगला बॅटल आपण पाहतो या दोघांमध्ये आता सरळ बॅटने अगदी बॉलर पास ड्राईव्ह सचिन मात्र वेगाने चेंडूवरती झेपा होत आहेत एक धाव जरूर त्या ठिकाणी कंप्लीट झाली सिंगल वरतीच मात्र या ठिकाणी दोन्ही फलंदाज मात्र समाधानी राहिलेले आहेत सामना थोडासा शांत चाललाय परंतु आयोजक कमिटी आमची हार्ड झालेली आहे विनंती करतो की आपण सुद्धा थोडासा संयम बाळगा जर तुम्ही उद्या सुद्धा देवाचं पूजन केलं तरी चालेल देव नाराज होणार नाहीये सुरेश पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न लाईन चुकीची अगदी उजव्या स्टिकच्या चेंडू बाहेरून चाललाय वाईटचा इशारा जमेची बाजू पाहिली तर विकीज पण कुकच्या संघाने एकही गडी मात्र आज गमावला नाहीये चांगली पार्टनरशिप पाहतोय आणि या सिंगलनं 23 धाबा फलक्यावरती लागल्या गेला अजून 21 धाबा दूर या विजयापासून की इथे मात्र गोलंदाज प्रयत्न करतील का या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी बॅटची कडा चेंडू चालला गॅप मध्ये थोडीशी चेंडू मात्र त्या ठिकाणी फिरकी घेते होती परंतु फिल्डर मात्र त्या ठिकाणी चतुर होते शेवटच्या क्षणाला मात्र त्याने फील्ड केला आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12च्या धावगतीनं 24 धावा फलकावरती लागल्या गेल्या म्हणजे येणारे 12 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता परंतु 2 षटक आपण जर पाहिली तर विशाल पाटीलचा स्पेल संपन्न झाला सुरेश पारधीचा स्पेल संपन्न झाला आणि आता मात्र गोलंदाज भावेशकडे मात्र वाटचाल करतील की विकी पारधीला मात्र इथे आमंत्रण देतील भावेश एक्सप्रेस गोलंदाज आहे टॅलेंटेड गोलंदाज आहे अगदी मॅचची सिच्युएशन काय आहे त्या अनुषंगाने तो गोलंदाजी कधीही करत असतो आणि भावेशने सुद्धा मात्र कमी कालामध्ये एक उंच भरारी घेतली असं म्हणावं लागेल परंतु या ठिकाणी कशा रीतीने तो षटक हाताळेल आणि हा षटक सांगून जाईल की या सामन्याचं पारडं कुठल्या बाजूने झुकेल आणि कुठला संघ अगदी चांगल्या स्थितीमध्ये पोहोचेल
सामना अजूनही पाहिला तर समान समान कामगिरी या दोन्ही संघांची आपण पाहत आहोत. 12ला 20ची आवश्यकता आणि थोडंसं वातावरण सुद्धा पाहिलं तर थोडंसं या ठिकाणी क्लायमेट थोडंसं चेंजेस झालेलं आहे. कारण सूर्यदेव सुद्धा मात्र आपल्या घरच्या दिशेने निघून गेला. थोडीशी थोडासा प्रकाश सुद्धा मात्र आता कमी झालेला आहे आणि दमट वातावरण आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण सध्या हिवाळ्याचा ऋतू आहे त्यामुळे अनुषंगाने आपण पाहिलं तर दिवस थोडासा छोटा असतो, अंधार थोडासा लवकर होत असतो. परंतु इथे फुलटाची हाताळणी फटका चांगला सजवला, अगदी ऑफ साईडला चेंडू चाललाय कव्हर पॉईंटच्या दिशेने 2 धावा तिथे मात्र सहजपणे पूर्ण केल्या. सुरुवातीला राज पडेल पहिल्या तर पूर्णपणे स्ट्रगल तो करत होता, परंतु जसं जसं क्रिकेट पुढे या सीझनमध्ये आपण पाहिलं अनेक स्पर्धा मात्र राज पडेल खेळत राहिला आणि तो कॉन्फिडन्स जो त्याने गमावला तर तो कॉन्फिडन्स आता मात्र त्याच्या खेळामध्ये पाहतोय. इज अ बॉलर इज अ बॅटर या दोन्ही भागामध्ये चांगला खेळ तो साकारतोय. चांगला फटका कडक शॉट परंतु मिड विकेटला सुरेश पारधी ओ झेल ड्रॉप. हा झेल ड्रॉप केले की या चॅम्पियन पदापासून वंचित राहणारा इथे मात्र दृश्य आपण पाहतोय. इझिली झेल येण्याचा प्रयत्न केला परंतु कुठेतरी सुरेश पारधीच्या अंगली आला असं म्हणावं लागेल. एक जालं विणलं जरूर होतं परंतु त्या जाल्यातून मासा अगदी जाला फाडून निघाला असं म्हणावं लागेल. रिप्लेमध्ये पाऊल काढलं असं एक वाटलं की सुरेश पारधी आहे म्हणजे तिथे चूक होणार नाहीये, पण सुरेश सुद्धा एक माणूसच आहे, तो सुद्धा चुकी करू शकतो. आज आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यावरती बबलू पाटीलचा बरसलाय घुटना टेकवर सिक्सर देख भिंगरी शॉट येतोय षटकार. झेल झाला असता तर राज पटेल बाद झाला असता, बबलू नॉन स्ट्रायकिंग एंडला असता, स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज असता, भरपूर काही इथे मात्र पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटला जर त्याला महत्व नाही, धावसंख्या मात्र पोहोचली 33 या आकड्यावरती आणि विजयासाठी आता मात्र या ठिकाणी 11 धाबींची आवश्यकता. चेंडू शिल्लक 9 चेंडू आणि 11 धाबींची गरज म्हणजे 33 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळाली. जर हा सामना विकीसवर कुकचे संघाने जर जिंकला, जरूर आपण या ठिकाणी भाकीत करतोय भविष्यामध्ये करतोय, जर जिंकला तर मात्र चॅम्पियन जो पदासाठी जी लढत असेल म्हणजे एकाच गावातील 2 संघ एकमेकांसमोर येऊ शकतात किंवा धांबूरपाडा संघाने सामना जिंकला तर मात्र धनेश कुकचे संघ त्यांच्या विरोधात खेळू शकतो उद्या. आज सुद्धा आपण पाहिलं लोणाट गावातील 2 संघ एकमेकांसमोर लढले नाही तर महामुकाबला तिथे मात्र पाहायला मिळाला स्पर्धेच्या माध्यमातून. सुरुवातीला असं वाटलं की मैत्रीपूर्ण सामना आहे परंतु की लढाई होती. डिफेन्सिव्ह स्ट्रोक केल्याचा प्रयत्न सिंगलसाठी प्रयत्न बबलू पाटीलचा होता परंतु चेंडू सरळ एस्थिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला. भावेश हा फायटर खेळाडू आहे, हा लगेचच सामना सोडणार नाहीये. त्याला माहिती की अजूनही मात्र आपण जर इथे प्रयत्न केले तर मात्र या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतोय आणि अजूनही मात्र 11 धावा तुमच्याकडे आहेत डिपेंड करण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आता मात्र आपण पाहतोय 8 मध्ये 11ची आवश्यकता. फटका अभेद केला इथे मात्र विकेट येईल का, 17 चेंडूखाली जाण्याचा प्रयत्न करतोय बबलू पाटीलची विकेट धोक्यात आणि झेल पकडलाय आणि हा मोमेंटो जर शिफ्ट झाला जांभूळपाडा संघाने बाजूने तर या मॅचमध्ये पुन्हा सिरका कोणाची संधी जांभूळपाडा संघाला जरूर मिळेल आणि आता मात्र 7 मध्ये या विजयासाठी 11 धाबींची आवश्यकता. हा झेल पहा जबरदस्त कॉन्फिडन्स लेवलचा झेल पूर्णपणे पाठमोऱ्या जात असताना चेंडूवरती पूर्णपणे त्यांनी नजर दाखवली आणि योग्य वेळेला मात्र हातांची ओंजल त्याने उघडली आणि बबलू पाटीलचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. पहिला धक्काट लागत असताना विकी स्फोट कुकचे संघाला बाद होण्यापूर्वी एक्झॅक्टली 9 चेंडू फेस केले, 2 षटकाराच्या सहाय्यानं 14 धावांचं आपल्या संघाला योगदान दिलं आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय ज्युनियर उस्मान पटेल अर्थात शुभम शेलार. सात चेंडू शिल्लक आणि 11 धाब्यांची आवश्यकता. भावेशने जबरदस्त षटकारानंतर कमबॅक केला, बबलू पाटीलला मात्र माघारी पाठवलं परंतु बबलू पाटीलने त्याचं जे कार्य होतं ते मात्र चांगल्या पद्धतीने पार पडत 2 षटकार आले परंतु 4 डॉट तो चेंडू खेळलाय. हा थोडासा इम्पॅक्ट आहे सामन्यावरती पडू शकतोय परंतु शुभम शेलार तिसऱ्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. हा चेंडू फार निर्णायक आहे, लाईन पाहावी लागेल एक्झॅक्ट चुकीची आहे आणि त्याचमुळे मात्र
एक धाव इथे मात्र या ठिकाणी अवांतर रूपाने भावेश पारधीने खर्च केली. 7 चेंडू शिल्लक आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. जेव्हा जेव्हा या दोन संघामध्ये मॅचेस होतात ते मात्र मॅचेस एंटरटेनिंग होत असतात आणि इथे मात्र चेंडू चाललाय. जांभूलपाडा संघाला अगदी टाटा बाय बाय करत 6 धावांसाठी षटकार. कारण षटकाराने आता मात्र या ठिकाणी पूर्णपणे वर्चस्व पाहायला मिळतोय आपल्याला सामन्यावरती विकी स्पोर्ट कुकचे संघाचं. सहा चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. मला असं वाटलं होतं की एकता ट्रॉफीचा वसपा मात्र या ठिकाणी जांभूलपाडा संघ इथे मात्र काढेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. चल आपण सामन्याला सुरुवात करूया. 6 मध्ये 4 ची आवश्यकता आणि असं वाटते की आता मात्र उद्या जो सामना होईल एक्झिबिशन सामना कुकसे वर्सेस कुकसे, परंतु सामना अजून संपला नाहीये. 4 मध्ये 6 मध्ये 4 धावा इथे मात्र या ठिकाणी थांबवायचे आहेत. वंशच्या हातामध्ये आता चेंडू इथे सोपवलाय. म्हणजे पाहिलं तर त्यांच्याकडे अनुभवी गोलंदाज होते. हनुमान पारधी होता, विकी पारधी होता, परंतु वंश हा एक युवा आहे, यंगस्टर आहे आणि त्याचा कदाचित टॅलेंट पाहण्याकरिता मात्र सुरेश पारधीने त्याच्या हातात चेंडू सोपवलाय. जर हा सामना जर त्यांनी जिंकून दिला तर जबरदस्त वंश मात्र गाजाबाजा होईल, परंतु त्याने जर हा सामना गमावला तर मात्र त्याला सुद्धा काहीतरी शिकायला मिळेल की आपण प्रेशरमध्ये काय करायला हवं आहे, प्रेशरमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणं गरजेचं आहे. या सर्व काही गोष्टी असतात त्या शिकायला मिळतात क्रिकेटच्या खेळामध्ये आणि त्याचमुळे क्रिकेटला आपण म्हणतो की हा क्रिकेटचा खेळ फक्त शक्तीचा नाही तर युक्तीचा आहे, माइंडचा आहे. आणि जर तुम्ही योग्य वेळेवरती जर माइंडचा वापर केला तर मात्र तुम्ही देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपला खेळाचा अधिराज्य गाजाबाजा करू शकता. तिथे मात्र जरूर त्याच अनुषंगाने मात्र वंशने सुरुवात तर चांगली केली. डॉट चेंडू इथे मात्र हाताळलाय आणि येणाऱ्या आता मात्र 5 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपला नाहीये. आता मात्र शॉर्ट कव्हर पण फिल्डर थोडासा बॅकफुटला चाललाय. ऑन साइडला खेचून मारलाय आणि चेंडू मात्र त्याला मिड विकेट बाहेर. मॅच फिनिश. सामना जिंकला विकी स्पोर्ट कुकचे संघानं. सो कॉंग्रॅच्युलेशन विकी स्पोर्ट कुक्स अँड हॅड लक श्रीराम स्पोर्ट जांभूलपाडा. आणि उद्या पुन्हा मिळतील एकाच गावातील 2 वाघ. जसे आज मिळले लोणार विरुद्ध लोणार आणि तसा मात्र उद्या तुम्हाला पाहायला मिळेल कुकसे विपक्ष कुकशे. परंतु या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच देणार मी काकांना विनंती करतो की आपण 2 मिनिटं थांबायचं आहे कारण तुमच्या शुभ हस्ते आपण सामनावरील पुरस्कार या ठिकाणी देणार आहे. आणि ज्याने या सामन्यावरती राज केला तोच ठरतो या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणारा खेळाडू अर्थात राज पाटील.